नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झाम या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडी या विषयावर काही महत्त्वाचे सराव प्रश्न पाहणार आहोत आणि हे सराव प्रश्न 18 ते 19 या वर्षातील असतील, जे तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील। त्याचप्रमाणे आपण 8 ते 10 दिवसापासून सलग व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट देखील केली की व्हिडिओ टाकणं का बंद केलं म्हणून। तर मित्रांनो, मी 8 ते 10 दिवसापासून खूप असा डिप्रेशनमध्ये होतो आणि त्यामुळे मला व्हिडिओ टाकणं अशक्य झाले होते। त्याचप्रमाणे आता आपण कंटिन्यू सुरू करणार आहोत सिरीज। ठीक आहे, चला तर मग पाहूया काही महत्त्वाचे सराव प्रश्न। 2016ची ब्रिक्स परिषद कोठे आयोजित केली होती? तर 2016ची ब्रिक्स परिषद ही बी गोवा या ठिकाणी आयोजित केली होती। परमाणु पुरवठा गटामध्ये किती सदस्य आहेत? तर परमाणु पुरवठा गटामध्ये एकूण 48 सदस्य असतात किंवा आहेत। स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2018 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान कोणाला मिळाले आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2018 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान हे हरियाणा या राज्याला मिळाले आहे। जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता? तर जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक हा समिट हा आहे। कोणता दिवस हा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर 30 जुलै दिवस हा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर राष्ट्रीय ग्राहक दिन हा 24 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो। राज्याच्या स्टार्टअप क्रमवारी 2018 नुसार भारतातील पहिले राज्य कोणते? तर राज्याच्या स्टार्टअप क्रमवारी 2018 नुसार भारतातील पहिले राज्य हे गुजरात हे आहे। नीती आयोगाच्या वतीने देण्यात येणारा वुमेन ट्रान्सफॉर्मिंग पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? नीती आयोगाच्या वतीने देण्यात येणारा वुमेन ट्रान्सफॉर्मिंग पुरस्कार हा प्रियंका अग्रवाल यांना देण्यात आला। मराठी भाषा विभागातर्फे दिला जाणारा डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर मराठी भाषा विभागातर्फे दिला जाणारा डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार हा कल्याण काळे यांना जाहीर झाला। भारताने गगनयान या मोहिमेसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर भारताने गगनयान या मोहिमेसाठी फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे। राष्ट्रीय नृत्य शिरोमणी पुरस्कार 2019 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राष्ट्रीय नृत्य शिरोमणी पुरस्कार 2019 ने अनिंदिता नियोगा अनामा यांना सन्मानित करण्यात आले। खालीलपैकी कोणता देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 105वा सदस्य बनला आहे? तर खालीलपैकी अमेरिका हा देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 105वा सदस्य बनला आहे। कोणत्या राज्याने एक परिवार एक नोकरी ही योजना सुरू केली? तर सिक्कीम या राज्याने एक परिवार एक नोकरी ही योजना सुरू केली। 2018च्या गांधी शांतता पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले? तर 2018च्या गांधी शांतता पुरस्काराने नुकतेच योई मसाकावा यांना गांधी शांतता पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले। पुणे येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली? तर पुणे या ठिकाणी पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सर्वाधिक पदके हे महाराष्ट्र या राज्याने जिंकली। भारताने चिनूक हे हेलिकॉप्टर कोणत्या देशाकडून खरेदी केले आहेत? तर भारताने चिनूक हे हेलिकॉप्टर अमेरिका या देशाकडून खरेदी केले आहेत। अरुणप्रभा या 24 तास सेवा देणाऱ्या वाहिनीची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे? तर अरुणप्रभा या 24 तास सेवा देणाऱ्या वाहिनीची सुरुवात ही अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे। जयपूर या ठिकाणी पार पडलेल्या मिस इंडिया 2019च्या विजेत्या कोण ठरल्या आहेत? तर जयपूर या ठिकाणी पार पडलेल्या मिस इंडिया 2019च्या विजेत्या या धनश्री गोडसे या विजयी ठरलेल्या आहेत। जगातील पहिले सेंद्रिय कृषी राज्य होण्याचा मान कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर जगातील पहिले सेंद्रिय कृषी राज्य होण्याचा मान हा
सी. सिक्कीम या राज्याला मिळालेला आहे. जगातील पहिली हायड्रोजन चालित रेल्वेचे उद्घाटन कोणत्या देशाने केलेले आहे? तर जगातील पहिली हायड्रोजन चालित रेल्वेचे उद्घाटन हे डी. जर्मनी या देशाने केलेले आहे. अलाहाबाद शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर अलाहाबाद या शहराचे नवीन नाव हे बी. प्रयागराज हे नाव ठेवण्यात आलेले आहे. इन्बेक्स 2019 हा लष्करी युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला? तर इन्बेक्स 2019 हा लष्करी युद्ध सराव सी. भारत आणि म्यानमार या दोन देशांदरम्यान पार पडला. 26वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर 26वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद सी. ओडिशा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस कोणाच्या स्मरणार्थ साकार केला जातो? तर 22 डिसेंबर हा श्री निवासन रामानुजन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पाकिस्तानमधील पहिली हिंदू महिला न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पाकिस्तानमधील पहिली हिंदू महिला न्यायाधीश म्हणून सुमन कुमारी यांची नियुक्ती करण्यात आली. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती घटना दुरुस्ती केली आहे? तर समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने डी. 103वी घटना दुरुस्ती ही केलेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने राखले? तर नुकत्याच पार पडलेल्या रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेचे विजेतेपद हे बी. विदर्भ या संघाने राखले. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को याने 2020 सालासाठी आपली वास्तुकलेची जागतिक राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड केली? तर संयुक्त राष्ट्रसंघाने शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को याने 2020 सालासाठी आपली वास्तुकलेची जागतिक राजधानी म्हणून रिओ दी जानेरो या शहराची निवड केली. नुकतीच भारतीय नौदलात सामील झालेली पाणबुडी INS कलवरी कोणत्या देशाच्या सहकार्याने निर्माण केली आहे? नुकतीच भारतीय नौदलात सामील झालेली पाणबुडी INS कलवरी ही बी. फ्रान्स या देशाच्या सहकार्याने निर्माण केली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे काही महत्त्वाचे सराव प्रश्न जे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतील. ठीक आहे. तर मला असेच काही व्हिडिओ टाकण्यासाठी तुमचा खूप पाठिंबा लागणार आहे, कारण की मी खूप आतून खचलेलो आहे. तर मला या दुःखातून सावरण्यासाठी तुमची खूप गरज आहे. त्यामुळे कोणीही निगेटिव्ह कमेंट न करा. जर तुम्हाला वाटलं तर लाईक करा, जर नाही वाटलं तर लाईक नका करू तरी चालेल मला, पण कोणीही निगेटिव्ह कमेंट नका करा. आणि असंच व्हिडिओ पाहिजे असतील तर मला खूप तुमच्याकडून पाठिंबा हवा आहे, ते मला तुमच्याकडून मिळालं पाहिजे हीच अपेक्षा करतो. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.